बघा, हा मतदारसंघ जो आहे तो काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. काही कारणांमुळे मागच्या 2 टर्म पर्यंत बीजेपी वाले इथं होते, पण मागच्या इलेक्शन मध्ये लोकांनी दाखवलं की हा खरंच काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. आणि त्याला परत खेचून आणण्याकरता मग तुम्हाला माहिती आहे की आमचे आमदार साहेब त्यांनी पक्ष बदलला आणि ते लोकसभा लढले. त्यानंतर सुद्धा या भागातल्या या मतदारसंघातल्या जनतेने काँग्रेसवरती विश्वास दाखवून मला निवडून आणून दिलं. म्हणजे ही गोष्ट सिद्ध होते की हा जो क्षेत्र आहे तो काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. राहिला विषय विकासाचा, तर मागच्या 15 वर्षापासून या क्षेत्रामध्ये फिरत असताना या क्षेत्रातल्या सगळ्या ज्या अडचणी आहेत, जे प्रश्न आहेत, त्याची जाणीव मला आहे. मग ते गावातले प्रश्न असो, भौगोलिक प्रश्न असो किंवा मतदारसंघाचे प्रश्न असो. आता जसं तुम्ही बघितलं, एक निवेदन माझ्याकडे आलेलं आहे. तो सगळ्यात ज्वलंत मुद्दा आपल्या मतदारसंघामधला आहे. कामठी मधला कत्तलखाना आज सुरगाव मध्ये हलवण्याची हालचाल इलेक्शनच्या आधी झाली आणि त्यानंतर रस्त्यावरती उतरून वारकरी समाजाने आणि सगळ्या लोकांनी, तिथल्या जेवढे ग्रामपंचायती होत्या त्यांनी रस्त्यावरती आंदोलन केलं. त्यानंतर त्याला स्थगिती देण्यात आली, पण त्यानंतर कोर्टाचा आदेश असा आला की 15 दिवसामध्ये तो जो कार्यक्रम आहे ते सुरू व्हायला पाहिजे. हे होत असताना सगळ्या ज्या ग्रामपंचायती त्यांचा विरोध आहे या गोष्टीला, आणि म्हणूनच मागच्या वेळेस त्यांनी या विधानसभेमध्ये बहिष्कार करावा, विधानसभेच्या इलेक्शनवर बहिष्कार करावा असा त्यांनी एक निर्णय घेतला होता. त्यानंतर मी स्वतः तिथं जाऊन मी त्यांच्याशी हितगुज केलं आणि त्यांना सांगितलं की जोपर्यंत आपण या प्रक्रियेमध्ये भाग घेत नाही तोपर्यंत आपण हा लढा पुढे जाऊ शकणार नाही. आणि मग त्यांनी त्या मतदानामध्ये भाग घेतला आणि भरभरून मतं मला त्या गावातून मिळालेले आहे. म्हणून हे माझं कर्तव्य आहे की ही जी ज्वलंत बाब आहे हे आम्ही इथं होऊ देणार नाही, हा आमचा पहिला प्रश्न आहे. दुसरं की तिन्ही बाजूने हा मतदारसंघ दाबल्या गेलेला आहे. एका बाजूने गोसीखुर्द आहे, एका बाजूने करांडला आहे अभयारण्य आणि एका बाजूने WCL आहे. त्यामुळे मागच्या 15 वर्षापासून इथं कोणताही स्थानिक रोजगार तयार झालेला नाहीये आणि त्यामुळे इथले जे लोक आहेत ते बाहेर जातात, 15,000 मध्ये नोकरी करतात, इथं 5,000 राहण्याचा खर्च, 5,000 जेवणाचा खर्च आणि मग त्यांच्या हातात काहीच वाचत नाही आणि ते 6 महिन्यामध्ये ते परत येतात. तर स्थानिक रोजगार तयार करणं ही माझी पहिली प्राथमिकता राहणार आहे मतदारसंघामध्ये. आणि त्याकरता आमच्याकडे जे उपलब्ध जे वस्तू आहेत त्यांचा उपयोग करून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. गोसीखुर्दच्या माध्यमातून आमच्याकडे मुबलक पाणी उपलब्ध आहे. आज WCLच्या माध्यमातून इथं कोळसा उपलब्ध आहे आणि या दोन्ही गोष्टी पॉवर प्लांट सुरू करण्याकरता आवश्यक असतात आणि त्याच्यामुळे इथं रोजगार एक 5,000 लोकांना रोजगार मिळू शकेल. आणि मग सप्लिमेंटरी जे असतात गोष्टी, जसा ट्रान्सपोर्टर आहे, हे आहे, या सगळ्यांच्या गोष्टी धरल्या तर एक 5,000 मुलांना इथं रोजगार मिळू शकतो. म्हणून इथं एक विजेचा प्रकल्प जसा मौद्यामध्ये NTPCचा आहे तसंच गव्हर्नमेंटचा किंवा प्रायव्हेटचा इथं जो आपला विजेचा प्रकल्प आहे ते 1320 मेगावॉटचा करण्याचा आमचा मानस आहे. त्याचा DPR डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार झालेला आहे आणि तो आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये करणार आहोत.